हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीन व्हेज बिर्याणी. सोयाबीन व्हेज बिर्याणीची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी पहा, मी इथं सोयाबीन जे आहेत ते भिजवून घेतलेले आहे, त्यातून पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो 2 आणि हा बिर्याणीसाठी घेतलाय मी राईस. आणि थोडासा पुदिना आणि कढीपत्ता, थोडी कोथिंबीर. आता बघूयात आपण राईस कसा करायचा. व्हेज बिर्याणी, सोयाबीनची व्हेज बिर्याणीची रेसिपी बघूयात. त्यासाठी आपण प्रथम यामध्ये सोयाबीन जे भिजवून घेतलेले आहेत ना, त्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ, धना पावडर, गरम मसाला मिक्स आहे यामध्ये, घरी कुटलेला आहे हा. आणि दही. थोडंसं लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट थोडी. हे सर्व छान असं मिसळून घ्यायचं आहे. हा मसाला सगळा असा सोयाबीनला लागला पाहिजे. हे पहा, छान असा आपला मसाला सर्व सोयाबीनला लागलेला आहे. तर आपण आता हे असंच थोड्या वेळ ठेवणार आहोत आणि आपण बिर्याणीला फोडणी देऊयात. चला आता. त्यासाठी मी पहिल्यांदा कुकर आहे हा गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल छान असं गरम झाल्यानंतर फोडणी जिरे घालायचे. फोडणीमध्ये मोहरी आणि जिरे, जिरे मोहरी छान असे तडतडून द्यायचे. त्यानंतर आम्ही 2 मिरच्या आहेत त्या अख्ख्या घालणार आहे, त्या अशाच टाकायचे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा फक्त थोडासा पिंक होऊन द्यायचा आहे आपला. थोडासा पिंक होईपर्यंतच परतायचा आहे. कांदा आपला असा पिंक असा झालेला आहे. तर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं टोमॅटो जे आहे ते घालणार आहोत. टोमॅटो थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालायची. यामध्ये कढीपत्ता थोडा घालायचा आहे. कढीपत्त्याची 4-5 पाने घालायची.
तो पण असा परतून घ्यायचा यामध्ये. आणि बारीक चिरलेले पुदिना आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर हे छान असं मिसळून घ्यायचंय, परतायचंय. आणि त्यामध्येच लगे बारीक चिरलेलं गाजर आणि शिमला मिरची बारीक चिरलेली, हे सर्व भाज्या आहेत त्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्या सर्व भाज्या इथे 2 मिनिट परतून मग त्यामध्ये लगेच आपलं हे सोयाबीन आहे ना मसाला लावलेला त्यामध्ये घालायचे. सोयाबीन पण हे सर्व भाज्यांमध्ये छान असं परतायचं आहे 2 मिनिट. हे पहा किती सुंदर असं दिसतंय. पहा हे 2 मिनिट असंच ठेवायचंय. त्यानंतर आपण त्यामध्ये राईस घालणार आहोत. हे पहा आता यामध्ये आपण हा भिजवून घेतलेला आहे 5 मिनिट तांदूळ. यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तांदूळ. आता हो आपण घालणार आहोत. यामध्येच आपण बिर्याणी मसाला थोडा घालणार आहोत. हे सर्व मिश्रण असं छान असे 2 मिनिटं तेलामध्ये हलवून घ्यायचे. छान असं मीठ आपलं परतून झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. पहा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याच्या आपण 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि त्यानंतरच आता आपण आपला राईस बिर्याणी मंचुरियन बघूयात कसं होते. हे पहा आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि आता पाहूयात आपली बिर्याणी कशी तयार झाली. वाव, हे पहा व्हेज सोयाबीन बिर्याणी आपली खाण्यासाठी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे. आता मी एका डिशमध्ये याला खाण्यासाठी काढते. पहा किती सुंदर दिसते. छान अशी मौसूद झालेली आहे. तर आपण याला एका डिशमध्ये काढूया. ही पहा खाण्यासाठी आपली व्हेज सोयाबीन बिर्याणी तयार आहे. खूप छान अशी चमचमीत चटपटीत सोयाबीन व्हेज बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पहा किती सुंदर दिसते. खाण्यासाठी पण अगदी हॉटेलसारखी लागते. आवडले असेल तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीची व्हेज सोयाबीन बिर्याणी करून पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.